2 क्विंटल काय होईना मग तुम्ही सगळे चला तिकडे. जाळी खालून घालायला निष्ठलं तर बी राहावं साहेब आहे ते राहू द्या. चला बरं चला मी राहुल बालाजी शेळके, सहाय्यक वन संरक्षक लातूर. तर आपल्या अहमदपूर परिक्षेत्रामध्ये मागे 1 महिन्यापासून सतत बिबट्याचा वावर आहे आणि लोकांमध्ये बिबट्यांची भीती होती. तसेच काही भागामध्ये बिबट्याने कुत्रे अशा प्रकारे किल केलेली होती. तर लोकांच्या मागणीप्रमाणे व लोकांच्या परिस्थितीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार 6 तारखेपासून पिंजरा लावण्यात आलेला होता. काल रात्री 10:30 वाजता बिबट पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे. आता त्याला आम्ही सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कारवाई करत आहे. सर, अहमदपूर परिक्षेत्रामध्ये वनक्षेत्र खूप कमी आहे आणि ह्या परिक्षेत्राचा कार्यक्षेत्र आहे तर 4 तालुके आहेत. हो, 4 तालुके असल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये एक वनपाल आहेत, त्यांच्या एक गार्ड आहेत. अशा पद्धतीनं हा स्टाफचा आहे, कारण की आपल्याकडे वनक्षेत्र कमी असल्यामुळं जास्त कर्मचाऱ्यांची संख्या आपल्या ह्या भागामध्ये नाही. त्यांच्या हाताखाली काही वनमजूर वगैरे आहेत, प्रायव्हेट लोक दैनंदिनी. त्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही संरक्षण, वन्यजीवांची रेस्क्यू ऑपरेशन ह्या गोष्टी करतो. तर धाराशिव वन विभागाअंतर्गत हा बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे. आता ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. तर तेव्हा नागरिकांनी भीती बाळगू नये आणि यापुढेही अशी कोणती घटना किंवा असं बिबट असेल तर तात्काळ वन विभागाला संपर्क साधावा व बिबट क्षेत्रामध्ये किंवा आपण थोडी काळजी घेण्यात यावी. शेतामध्ये एकटे जाऊ नये अशा पद्धतीची आपण सावधगिरी बाळगावी. तसेच वेळोवेळी वन विभागही आपल्याला बिबटपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सूचना देण्यात येईल. शेतकरी म्हणून अरविंद साहेबराव पाटील, मी राहणार तिरुका. आमच्या शेतामध्ये 2 दिवसापासून कंटिन्यू बिबट्या फिरत होता. त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाने भरपूर काही सहकार्य करून, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, वन विभागाने भरपूर काही सहकार्य करून बिबट्या पकडण्यासाठी यशस्वी झालेले आहे. तरी आम्ही शेतकरी बांधव समाधानकारक झालेलो आहोत. वन विभागानं भरपूर काही गस्त घालून, भरपूर काही सहकार्य करून वन विभागातर्फे आम्ही समाधानकारक मानत आहोत.